Hello student, welcome to today's chemistry lecture Halogen Derivatives. Now student, in yesterday video lecture we had seen the classification of monohalogen compounds. In that lecture we have to seen that the classification of alkyl halides in detail. Okay, now in today's lecture we are going to discuss the nomenclature of alkyl halides or monohalogen compounds. Now student, you know the monohalogen compounds? Monohalogen compounds are those compounds in which only one halogen atom is attached to the compound. So today we are going to discuss how to name or nomenclature of that monohalogen compounds. Now there are two methods of system to name the organic compound. Which one? First one is the common names. First one is the common name system. Second one is the IUPAC name system. Now, common name system or the IUPAC name system, it is derived. First of all, we discuss about the common name system. Common name system derived from their origin or the historical background. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला जर नाव द्यायचं असेल तर ते त्याच्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवरून किंवा त्याच्या ओरिजिनवरून दिलं जातं. जसं की आपण म्हणतो फॉर्मिक ॲसिड, बरोबर आहे. फॉर्मिक ॲसिड हे नाव कशावरून आले तर रेड अँट मध्ये हे ॲसिड सापडलं जातं. मग रेड अँटला लॅटिन वर्डमध्ये काय म्हटलं जातं? फॉर्मा. सो दिस ॲसिड HCOOH it gives the formic acid. Okay, second one is the IUPAC name system. In that IUPAC name system there are so many rules, and by this using the rules we name the organic compound. IUPAC चे काही रूल्स आहेत जे आपण 11th स्टँडर्डमध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस द कॉमन नेम सिस्टीम्स. ओके, कॉमन नेम सिस्टीम्स आपण अगोदर पाहणार आहोत. सो when we write the common names of any alkyl halides, so we write the first of all alkyl halide followed by the word alkyl groups followed by the word halides. alkyl हॅलाइडला ज्यावेळी आपण नाव देणार आहोत किंवा त्यातल्या कंपाऊंडला नाव देणार आहोत त्यावेळी सुरुवातीला आपण अल्किल ग्रुपचं नाव लिहिणार आहोत, नंतर हॅलाइड हा वर्ड यूज करणार आहोत. हे कॉमन नेम सिस्टीममध्ये आहे. ओके, IUPAC नेम सिस्टीममध्ये काय केलं जातं बघा. IUPAC नेम सिस्टीममध्ये रूल्स फॉलो केले जातात. कोणते रूल्स आहेत? यू ऑल्सो नो. फर्स्ट रूल इज द सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन and it considered as alkane. Then numbering the carbon from that end which is near to the carbon double bond or the branching. ज्या बाजूला फंक्शनल ग्रुप जवळ असेल किंवा ब्रँचिंग नियर असेल अशा बाजूनं काय करा, नंबरिंग द्या. त्यानंतर तिसरा रूल काय असतो? सबस्टिट्यूएंट आयडेंटिफाय करा. ओके, आणि नंतर शेवटी काय करतो आपण? त्याचं नाव लिहित असतो. आता काही फंक्शनल ग्रुप असे पाहिले होते आपण, जो की आपण चार्ट प्रोव्हाइड केला होता की त्याच्यामध्ये आपण सफिक्स आणि प्रिफिक्स असं लिहित असतो. ओके, त्याच्यामध्ये आपण सफिक्स आणि प्रिफिक्समध्ये लिहित असताना जे काही सफिक्स आणि प्रिफिक्स लिहितो त्यासाठी चार्ट आहे. जसं की अल्कोहोल असेल तर तो आपण ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून जोडणार असू तर हायड्रॉक्झी असं म्हटलं जातं. जर तो सफिक्स म्हणून जोडणार असू तर OL हा सफिक्स, OL हे ॲब्रिव्हिएशन वापरलं जातं. असे वेगवेगळे आहेत. त्याच्यापैकी असे जे काही फंक्शनल ग्रुप आहेत त्याच्यापैकी क्लोरो किंवा हॅलो हे जे काही फंक्शनल ग्रुप आहेत हे कसे आहेत की ते नेहमी सुरुवातीला जोडले जातात, त्याला आपण प्रिफिक्स असं म्हटलं जातं. ओके, सो दीज रूल आर डिस्कस्ड इन द 11th स्टँडर्ड डिटेल्स. ओके, सो हियर वी विल डिस्कस द examples in details. Okay, so these are the examples. Okay, first one is the which type of alkyl halide?
First example is the alkyl halide or the monohalo compound. मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. हे जे काही पहिलं एक्झाम्पल आहे हे कुठल्या टाईपचं आहे? अल्किल हॅलाइड्सचं, की त्याच्यामध्ये एक हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला कनेक्ट आहे, म्हणून तो काय झाला आपण अल्किल हॅलाइड्स. याला कॉमन नेम देत असताना काय केलं जातं? अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड हॅलाइड्स असं म्हटलं जातं. कोणता हॅलाइड आहे याच्यामध्ये? क्लोरीन. क्लोरीन हा जर आपण हॅलाइडच्या फॉर्ममध्ये लिहित असू तर त्याला आपण काय म्हटलं जातं? क्लोराइड. बरोबर आहे. आता अल्किल ग्रुप काय आहे? अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड काय म्हटले आपण? हॅलाइड्स. नाव देताना काय म्हटलं आपण? अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड हॅलाइड्स असं नाव द्यायचंय. बरोबर आहे. मग आता या स्ट्रक्चरला नाव देत असताना अल्किल ग्रुप कोणता आहे? इथिल. विच वन इज द हॅलोजन? क्लोरीन. एक वॅलेन्सी फ्री असली की हॅलोजनचं हॅलाइड, तसं क्लोरीनचं क्लोराइड. सो इट्स नेम इज क्लोराइड. So what is the common name of this compound? Ethyl chloride. Okay. Second one. This one is the second example. I will write simple form. This one is the CH3, CH, CH3, Br. Okay. Now this example of class is secondary alkyl halide, because in this structure halogen attaches to the secondary carbon. याच्यामध्ये हॅलोजन जो अटॅच झालेला आहे तो कोणत्या कार्बनला अटॅच झाला आहे? सेकंड कार्बनला किंवा सेकंडरी कार्बनला अटॅच झाला आहे. सो दिस वन इज द सेकंडरी अल्किल हॅलाइड. दिस वन इज द प्रायमरी अल्किल हॅलाइड. दिस वन इज द secondary alkyl halide. So what is the common name of this compound or that compound? Which alkyl group present in this structure? Now here this one is the alkyl group. What is the name? Now here valency of second carbon is free and it is attached to the bromine atom. Okay. When the valency of secondary carbon is free, then the name is secondary, or in case of propane it is also called as the isopropyl. So in that structure alkyl group is the isopropyl. Which one is the halide? Bromide. So what is the name? Isopropyl bromide. This one is the common name. Again remember it. This one is the common names. Okay. Second example. Okay. Third one. This one is the condensed formula. I will write in a complete formula. CH3C. It attaches to, sorry, here only 3. Here only 2 molecules of CH3 CH2. 2 याला मिथिल ग्रुप्स अटॅच आहे आणि हा इकडे एक आहे, म्हणजे या कार्बनला 2 मिथिल ग्रुप्स आहेत. हियर Cl. ओके. सो व्हॉट इज द टाइप ऑफ दॅट कंपाउंड? इज इट प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी अल्किल हॅलाइड? नाउ this one is the tertiary alkyl halide, because in this structure this halogen is the halide. It is attached to that carbon, has type is tertiary. So this one is the tertiary alkyl halide. This one is the class of compound. Okay. So when we write the common names, first of all write the alkyl group followed by the word halide. So which one is the alkyl group? Now in this structure this one is the alkyl group. So 1 2 3 4, sorry, 1 2 3 and 4. These are the total carbon atoms. Okay. So free valency of that carbon, tertiary carbon. So its name is tertiary, is written as a tert in short form. So tertiary
butyl chloride. Okay, tertiary butyl chloride is the common names. Okay, second one, this one structure. Again, C6H5 means this one is the benzene ring. It attaches to the Cl. What type of class? Haloarenes or the aryl halide, because in this structure halogen is directly attaches to the aromatic ring. So this one is the aryl halide. When we write the name of compound, alkyl group followed by the halide. So common name aryl halide or the aryl chloride, but its name is, this one is the mono substituted benzene. In case of a benzene, substituent write first and then the benzene. So its name is chlorobenzene. याचं नाव काय तयार होतं बघा, chlorobenzene. And this one is the accepted again IUPAC. So the both names are same. Then next one. Okay. What type of class in this structure? Cl is attached to the sp3 hybridized carbon atom next to carbon-carbon double bond. Carbon-carbon double bondच्या शेजारचा बॉन्ड. दिस वन इज द कार्बन-कार्बन डबल बॉन्ड. त्याच्या शेजारचा कार्बन त्याला Cl अटॅच आहे. सो दिस वन इज द CH2. Okay. So what type of hybridization? sp3 hybridized carbon atom. So this chlorine is attached to the sp3 hybridized carbon atom. Okay. So this one is the allylic system. याला काय म्हटलं जातं? अलायलिक सिस्टीम असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट वन, अलाइल क्लोराइड असं त्याचं नाव आहे. नेक्स्ट वन, दिस वन इज द, इन दिस स्ट्रक्चर ब्रोमीन इज अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. याच्यामध्ये ब्रोमीन डायरेक्टली कशाला अटॅच झालेला आहे? sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे. सो दिस वन इज द विनायलिक हॅलाइड. विनाइल हॅलाइड आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये कोणता हॅलाइड आहे बघा? ब्रोमीन आणि फिनाइल सिस्टीम आहे. सो इट्स नेम इज विनील ब्रोमाइड. Okay student, this one is the common name system. Always remember that when we write the common names of the organic compound of alkyl halide, first of all write the alkyl group followed by the word halide. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॉमन नेम्स लिहिणार आहात अल्किल हलाइडला, त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला काय लिहायचं आहे? अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे. अल्किल ग्रुप म्हणजे कोणताही असू शकतो, मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल एक्सेट्रा, followed by the word halides. Okay, this one is the common name system and the some examples of the alkyl halide. Now student, we see here the next one is the IUPAC name nomenclature. When we write the IUPAC nomenclature, use the rules. Okay, rules वापरायचे. या ठिकाणी मी काही आता एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे बघा. फर्स्ट वन इज द CH2Cl2. How many carbon atoms? 2. ओके, किती आहेत? सॉरी, 1 कार्बन आहे. त्याचे 2 व्हॅलेन्सीज फ्री आहेत. सो इट्स अ कॉमन नेम इज मिथिलीन क्लोराइड. व्हॉट इज द IUPAC नेम? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बनची चेन आहे याच्यामध्ये? सांगा बरं. याच्यामध्ये किती कार्बन्स आहेत? ओनली 1. आणि त्याला 2 क्लोरीन आहेत. ओके, सो ज्यावेळी 2 क्लोरीन अटॅच असतील त्यावेळी टर्मिनॉलॉजी वापरतो आपण डाय. काय वापरतो? डाय. कोणते हायड्रोजन ॲटम्स आहेत? क्लोरीन. सो डाय क्लोरोमिथेन. व्हॉट इज द नेम? डाय क्लोरोमिथेन. सेकंड वन एक्झाम्पल, CH3CH2Br. व्हॉट इज द कॉमन नेम्स? इथिल ब्रोमाइड. This one is the common names. When we write the IUPAC name, first of all select the longest continuous chain of carbon atoms. How many carbon atoms present in this structure? 2. So the parent alkane is ethane. Halogen are those functional group which are always written in the prefix. Halogen हे जे काही functional group आहेत,
कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत बरं की जे आपण प्रिफिक्सला जोडतो? नायट्रो, ॲनिसोल आणि हॅलोजन. त्याच्यापैकी हॅलोजन हा असा फंक्शनल ग्रुप आहे की जो आपण नेहमी कुठं जोडतो? प्रिफिक्सला जोडतो, म्हणजे सुरुवातीला जोडतो. म्हणून या ठिकाणी लिहिताना काय लिहायचं? ब्रोमो इथेन. सो दिस वन इज द ब्रोमो इथेन. नेक्स्ट वन CH3, CHCl, CH3. ओके. आता याच्यामध्ये जर तुम्हाला राईट स्ट्रक्चर मी करून दाखवलं बघा. स्ट्रक्चर काय काढते बघा. काय स्ट्रक्चर या ठिकाणी? CH3, CH, Cl, CH3. याच्यामध्ये क्लोरीन हा 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे. सगळे मिळून कार्बन किती आहेत? 3. त्याच्यापैकी 2 नंबरच्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे आणि ती फ्री व्हॅलेन्सी क्लोरीनला जोडलेली आहे. सो अल्किल ग्रुप नेम ऑफ दिस कंपाउंड इज isopropyl followed by the word halogen or the halides. Which one is the halide? Chloride. So its name is isopropyl chloride. Okay. Okay, ठीक. Next one. First of all, IUPAC name we will see here. Select the longest continuous chain of carbon atoms. Carbon ची chain select करा. Then numbering the carbon atoms 1, 2, 3. झाले? 3 carbons आहेत. So which one is the parent alkane? Propane. In that propane second number ला काय आहे? क्लोरीन आहे. So 2-chloropropane is the IUPAC name. What is the IUPAC name? 2-chloropropane. Okay. For better understanding, we will take another example. Next one, this one is the. What is the example? Here CH3, CH. It attaches again CH3. Next one CH2, Br. Okay. Okay. Now in this case, this one is the structure. When we write the common name, first of all write the alkyl groups. So CH3, CH, CH2. Now you know the student isoalkane and the new alkanes. Isoalkane means in normal chain when the one methyl group is attached to the second carbon, then this compound is known as the iso. When the two methyl groups attached to the second carbon of normal chain, then the compound is known as neo compound. So in this structure, one methyl group attaches to the secondary carbon atom. So this one is the iso compound. How many carbon atoms? 1, 2, 3, 4. So what is the name? Isobutyl, followed by the word halide. So what is the name? Isobutyl bromide. And this one is the common name. Okay. When we write the IUPAC name, first of all, select the longest continuous chain of carbon atoms. Here, this one is the longest continuous chain of carbon atoms. Then, numbering the carbon atoms. From numbering देत असताना कुठून द्यायचं आहे? Near to the functional group. So, 1, 2, 3. Okay, so what is the name? 1 bromo. आता 2 substituents झाले. This one is the 1 and second. When the 2 substituents are present, then arrange this substituent in alphabetical order. कसे जोडायचे ते? Alphabetical order ने ते काय करायचे? जोडायचे. बरोबर आहे? So which one is the first? Bromo or methyl? Bromo. So 1 bromo. 1 bromo. 2 methyl. How many carbon atoms? 3. So the propane. So what is the name? 1 bromo 2 methyl propane is the IUPAC name. Okay. This one is the example for alkyl halides. Okay. Now next one. This. Okay. What is the structure here? Now here CH3, C,
CH3, CH3, Br. Okay, when we write the common name of that compound, first of all write the which name? Alkyl group name. So here, how many carbon atoms? 1, 2, 3, 4. In that compound, free valency of which carbon atom? First. Okay. What is the type of that carbon atom? Tertiary. And that tertiary carbon attaches to the bromine. So, this group name is tertiary butyl, followed by the word bromine, means bromide. So, tertiary butyl bromide is the common name. Okay. When we write the IUPAC name, select the longest continuous chain of carbon atoms. Then numbering the carbon atoms like 1, 2, 3. Here again two substituent. One is the methyl, second one is the bromine. Which one is the first? Bromine. So 2 bromo, 2 methyl. How many how many carbon atoms present in the parent chain? 3. So what is the name? 2 bromo, 3 methyl propane. And this one is the IUPAC names. Okay student, in today's lecture we will see up to the example number 1, 2, 3, 4, 5. Okay, remaining examples will be discussed in next video lecture. Thank you.